हरि ओम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री गणेशाय नमः। जय जयाजी वैकुंठ धामा, जय जयाजी आत्मा रामा, योगी जनमन विश्रामा परब्रह्मा नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शरदेन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी वैकुंठ धामा, जय जयाजी आत्मा रामा, योगी जनमन विश्रामा परब्रह्मा नमोस्तुते। स्वर्गारोहण पर्व या ग्रंथाचं आम्ही चिंतन करत आहोत आणि या चिंतनामध्ये आज शेवटचा अध्याय 7वा अध्याय असणारा या ग्रंथाचा आहे। या अध्यायाच्या प्रारंभी विष्णुदास नाम आहे, वैकुंठ हे ज्याचं धाम आहे अशा भगवान परमात्म्याला नमस्कार करतात। जो असणारा सर्वांचा आत्माराम आहे अशा भगवंताला विष्णुदास नामा नमन करतायत। योगी जनमन विश्रामा, योग्यांच्या असणाऱ्या मनाला ज्या ठिकाणी विश्राम भेटतो, विसावा भेटतो असा असणारा जो भगवान परमात्मा आहे त्या परब्रह्माला आमचा नमस्कार असो। वैशंपायन म्हणे जन्मे जयास, राया पुढील कथा परेस, जेने सत्वरी होय नाश महापातकांचा। वैशंपायन असणार राजा जन्मेजयाला म्हणतात, राजा ऐक मी तुला पुढील कथा सांगतो। पुढची असणारी कथा तू श्रवण कर। जी कथा ऐकल्याच्या नंतर मोठमोठ्या पापांचा सुद्धा नाश होतो। जी कथा पुण्य पावनी, त्रैलोक्य तापत्रय हरिणी, सर्व दोष निवारणी, मुक्तिदायिनी सर्वदा। जी असणारी कथा पुण्य पावनी आहे, पुण्य पावनी पुण्यवान अशी कथा आहे, पावन करणारी अशी कथा आहे। त्रैलोक्याचा असणारा तापत्रय हरण करणारी कथा आहे। तापत्रय 3 ताप कोणते आहेत? आध्यात्मिक, आदि भौतिक, आदि दैविक हे 3 प्रकारचा ताप असणारा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे। या 3 तापाला नष्ट करणारी, हे 3 ताप हरण करणारी, सर्व दोषांचं असणारं निवारण करणारी आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारी, मुक्तीची प्राप्ती करून देणारी ही कथा आहे। ते हे तुझ्या पूर्वजांची कथा, श्रवण करी परीक्षिती सुता, श्रवण मात्रे दोषा समजता, नाश तत्वता होतसे। ही असणारी तुझ्या असणाऱ्या पूर्वजांची कथा आहे। जे हे माग त्या फळ सांगितलं, या कथेनं असणारं काय होतं हे जे तुला सांगितलं ना मी, तापत्रय हरणी आहे, दोष निवारणी आहे, मुक्तिदायिनी आहे, ही जी कथा आहे ही तुझ्या पूर्वजांची कथा आहे। हे परीक्षिती सुता, हे जन्मेजया, या असणाऱ्या कथेच्या श्रवण मात्रानेही सर्व दोष असणार तात्काळ नष्ट होतात। मग तो राजा युधिष्ठिर, बंधूंचे दुःख करीत थोर, त्या हिमाचलाचे पाठार हळूहळू चढतसे। ऐक म्हणले आता पुढं कथा। 4 असणारे बंधू मागे पडलेले आहेत, एक पत्नी ही मागे पडलेली आहे। असा असणारा शोक करीत, दुःख करीत राजा युधिष्ठिर असणारा आपल्या बंधूंचं दुःख करत करत हिमालयाचं पाठार म्हणजे असणारा तो पर्वत, त्या ठिकाणी तो धर्मराज चढू लागलेला आहे। दुःख करिता धर्मासी, संभोखी आप आपणासी,
परिधर्माची या मानसी कल्लोळ उसळती मोहाचे. दुःख करिता धर्मासी, धर्मराजा असणारे दुःख करत आहेत. कोणाला दुःख सांगणार राजा धर्म त्या ठिकाणी महाराज? एकटे राजा धर्म होते, एकटे चाललेले आहेत. दुःख सांगायला भगवंताशिवाय दुसरं कोणी नाहीये त्यांना. राजा धर्म दुःख करत करत निघाले. आपल्याला समजावून सांगू लागले. परिधर्माची मानसी कल्लोळ उसळती मोहाचे. स्वतःला समजावून सांगतात, अरे धर्मा कशाला शोक करतो? हे सगळं जाणार आहे, आणि जे जाणार आहे त्याचा शोक असणार शहाणे माणसं करत नाहीत. अशोचानन व शोचस्वम प्रज्ञा वादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिता. पंडित लोक, चांगले माणसं, ज्ञानी माणसं या गोष्टीचा विचार करत नाहीयेत. मी असणार का या सर्व गोष्टीचा विचार करतोय? जाणारे गेलेले आहेत. म्हणून अशा प्रकारे विचार त्या ठिकाणी राजा धर्म करतायत, स्वतःला समजावत आहेत. पण धर्माचं असणार जे मन आहे, त्या मनामध्ये असणारे मोहाच्या लाटा उसळू लागलेले आहेत. त्या धर्माचे अंतर्गत सुकुमार असे बहुता. मनोनी मायेच्या येत लहरी तयासी. त्या राजा धर्माचं जे अंतर्गत नाम अंतःकरण. अंतर्गत म्हणजे अंतःकरण. अंतःकरण म्हणा, मन म्हणा, हे सुकुमार आहे. त्यामुळे असणार हे दुःख त्या असणाऱ्या सुकुमार अंतःकरणाला सहन होत नाही. म्हणून असणार मायेच्या असणाऱ्या लहरी म्हणजे मोठमोठाल्या लाटा झटके असणारे त्या राजा धर्माच्या अंतःकरणाला त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. जेवी भरते भरे सागरी लहरी मागे लहरी. तैसे धर्माचे अंतरी मोह तरंग उचंबळत. जसं असणार भरते भरे सागरे, सागराला असणारी भरती येते. अमावस्येच्या दिवशी आहोटी येते आणि पौर्णिमेच्या दिवशी सागराला भरती येते. भरती आल्याच्या नंतर जशा असणार लाटा माग लाटा येतात, तशा असणाऱ्या या धर्माच्या अंतःकरणामध्ये असणार मोहरूपी असणाऱ्या लाटावर लाटा त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत. आता मी करू काय हे महादुःख मनी न साहे. अद्यापिका राहिला आहे देही प्राण माझिया. आता मी काय करू? नेमकं मनाशीच असणार राजा धर्म बोलतात, मी काय करू? माझ्या मनाला असणारं मोठं दुःख होतं. हे दुःख मला सहन होत नाहीये. अधोरी असणारा माझा प्राण का राहिलाय माझ्या बंधूंना सोडून? अशा प्रकारचा विचार या ठिकाणी राजा धर्म करत आहेत. जरी करू आता मी करू काय हे महादुःख मनी न साहे. अद्यापिका राहिला हे देही प्राण माझिया. पुढे जरी आत्मघात करू तरी वैकुंठी ठावणे दी अनंत. तव धर्माचा अंगुष्ट कापत झाला वाम चरणाचा. जरी करू आत्मघात, जर असणार मी आत्मघात आत्महत्या करण्याचा असणारा जर विचार केला तर भगवान परमात्मा मला वैकुंठामध्ये जागा देणार नाहीये. आत्महत्या हे मोठं पाप आहे महाराज. त्या पापाचा नाद भागवतामध्ये हे वर्णन आलेलं आहे. मोठं पाप असणार हे आत्महत्या आहे. आपल्याला वाटतं आत्महत्या केली की बस सगळ्या संसारातून, सगळ्या जातातून, सगळ्यातून मुक्त झालो. असं होत नाहीये बरं का. शास्त्रकार ग्रंथकार सांगतात, तुम्ही आता आत्महत्या जर केली, हे आत्महत्येचं पाप या जन्मातलं भोगायचं राहिलेलं पाप आणि मागचं सगळं पाप तुम्हाला पुढे भोगावं लागतं. फक्त आत्महत्या केल्यावर एक गोष्ट होती की या आत्महत्या केल्यानं जे पाप लागत का ते पाप तुम्हाला भोगावं लागतं पुढच्या जन्मामध्ये. शिल्लक भोगावं लागतं ते, केवळ आपल्या अविचारामुळं, केवळ आपल्या मूर्खपणामुळं. म्हणून आत्महत्या करणं हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही. बरेच जण एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर आत्महत्या करतात. बाबा मोबाईल पाहिजे, नाही बापानं मोबाईल दिला, आत्महत्या करतात. मोबाईलची ना आपल्या असणाऱ्या जीवाची किंमत काय विचार करा. एका मोबाईलसाठी, काही थोड्याशा पैशासाठी असणारं मुलं आत्महत्या करतायत. आज हे बघायला भेटतं या कलियुगामध्ये. पण असणारा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय तो मोबाईल, किती असणारी त्याची किंमत, आणि काय असणारा आपला अनमोल असा नरदेह. पण लोक महाराज आत्महत्या करताना त्याचा विचार करत नाहीयेत.
केवळ विचाराचा असणारा अभाव आहे, संस्काराचा अभाव आहे. म्हणून भेद्रट अशा प्रकारचे लोकच आत्महत्या करत असतात. ज्यांना संत वाङ्मयाचा व्यासंग लागलेला आहे, ज्यांनी संत वाङ्मयाची थोडीफार सेवा केलेली आहे, ज्यांच्यावर सद्गुरूंची कृपा आहे, ज्यांनी काहीतरी भगवंताची भक्ती केलेली आहे, अशी माणसं आत्महत्या करत नसतात सहसा. त्या ठिकाणी राजा धर्म होते, म्हणतायत नाही आत्महत्या करणं चांगलं नाहीये. भगवान परमात्मा मला वैकुंठामध्ये जागा देणार नाहीये, भगवान परमात्मा माझा मला बोलणार नाहीये, तव धर्माचा अंगुष्ट कापत, असा विचार राजा धर्म करू लागलेले. त्यावेळेस राजा धर्माचा असणारा अंगठा त्या ठिकाणी कापू लागलेला आहे, डाव्या असणाऱ्या पायाचा. धर्म जव अंगुष्ट पाहे, तव गळोनी पडला आहे. देही प्राण मात्र माझी उरला से काय करू. धर्म जव अंगुष्ट पाहे, राजा धर्म असणारे महाराज अंगठा पाहू लागलेले आहेत. तर त्यांनी पाहिलं आपल्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडलेला आहे. डाव्या पायाचा अंगठा असणारा गळून पडलाय, पण अजून असणार देही प्राण मात्र माझी, माझा अंगठा गळून पडलाय तरीही माझ्या देहामध्ये माझा प्राण कसं काय उरलाय, असा विचार त्या ठिकाणी राजा धर्म करू लागलेले आहेत. आपुल्या दुःखे घाबरा झाला, दुःख पाचाचे तो विसरला. मग गिरी माथ जव पावला, तव ज्ञान उदेले. आपल्याला दुःख जर आलं ना, आपल्या शरीरावर दुःख आल्यावर माणूस दुसऱ्याच्या दुःखाचा काय विचार करणार. स्वतःच्या असणाऱ्या अंगठ्याच्या दुःखानं महाराज राजा धर्म दुःखी झालेले आहेत. आणि दुःख पाचाचे तो विसरला. 5 भाऊ होते, या पाची भावाचं दुःख त्या ठिकाणी, 4 भाऊ होते आणि 5वी असणारी पत्नी, या सर्वांचं असणारं दुःख राजा धर्म विसरलेले आहेत आणि स्वतःच्या दुःखामध्ये गर्क होऊन गेलेले आहेत. असा विचार करत करत तेवढ्यामध्ये राजा धर्म हे गिरीमाथा म्हणजे त्या असणाऱ्या पर्वताच्या माथ्यावर, हिमालयाच्या माथ्यावर असणारे गेलेले आहेत. तिथं गेल्याबरोबर तव ज्ञान उदेले, त्या ठिकाणी महाराज ज्ञान प्राप्ती, ज्ञानाचा उदय त्या ठिकाणी झालेला आहे. की म्या पाप केले कोण, अंगुष्ट का गेले गळून. द्रौपदी म्हणे जे महाविघ्न, उदेले होते आम्हासी. की म्या पाप केले कोण, मी असं कोणतं पाप केलं होतं. अंगुष्ट का गेला गळून, माझा असणारा अंगठा गळून का गेलेला आहे. द्रौपदी असणार ज्याला महाविघ्न म्हणते, असं असणार जे महाभारताचं असणार युद्ध आहे, उदेले होते आम्हासी, ते महाभारताचं युद्ध द्रौपदीमुळे असणार ते निर्माण झालं होतं. द्रौपदी म्हणे जे का महाविघ्न, म्हणजे द्रौपदी असणार ज्याला महाविघ्न म्हणते, किंवा असणार द्रौपदीमुळे जे निर्माण झालेले महाभारताचं विघ्न जे निर्माण झालं होतं युद्धाचं, त्यामुळे पुढे ऐका. तिचा अभिलाष मुळी हुनी, करीतसे दुर्योधन मणी. नाना कपटे करोनी, आम्हा वैरी झाला तो. तिचा असणारा अभिलाष, इच्छा, लोभ, हव्यास, हाव, हा असणारा दुर्योधन त्या द्रौपदीचा करत होता. आणि त्या द्रौपदी करता नाना प्रकारचे असणारे कपट त्या ठिकाणी तो दुर्योधन करायचा. आमचा तो वैरी असणारा त्या राज्यामुळे झाला होता, आमचा वैरी असणारा तो पत्नीमुळे झालेला होता. मग तेच्या अभिमाने करुणी, अहंता धरली चौघांनी. बंधू कौरव सर्व मारुनी, राज घेतले बळेची. काय केलं आम्ही, आमच्या पत्नीची राज्यसभेमध्ये विटंबना झाली, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आणि माझी पत्नी म्हणून आम्ही असणारा अहंकार धारण केला. अहंकार, मीपणा धारण केला. ही माझी पत्नी आहे, मी धर्म आहे, मी नकुल आहे, मी सहदेव आहे, मी अर्जुन आहे, असा मीपणा, अहंकार, आपल्या पत्नीला दुखावलं असा अभिमान असणारा मनामध्ये निर्माण झाला. या अहंकारानं, या अहंतेनं, या अभिमानानं आम्ही असणाऱ्या आमच्याच कौरव बंधूंचा असणारा नायनाट करून टाकलेला आहे. त्या पापास्तव पाहे, त्याचे असती खचले देह. मजही पातके पाहे, घडली त्याचे ने. त्या असणाऱ्या पापामुळे झालं काय, तर त्याची असती खचले देह, या 5 जणांचे देह मागेच असणारे पडलेले आहेत.
आणि माझाही असणारा हा जो अंगठा गेला तोही असणारा पापामुळे गेला. कोणत्या पापामुळे गेला? धर्मराज स्वतः त्या पापाचं वर्णन करतायत. आपल्या असणाऱ्या मुखानं माणसानं आपल्या पापाचं वर्णन केलं पाहिजे, कारण की आपण जे वर्णन करू ते संपल. तुम्ही आपल्या मुखानं जर पुण्याचं वर्णन करायले तुमचं पुण्य संपून जाईल. तुम्ही जर आपल्या मुखानं पापाचं वर्णन करायले तुमचं पाप संपून जाईल. म्हणून काय वर्णन करायचं हे आपल्या हातामध्ये, बरं का. म्हणून असणाऱ्या या ठिकाणी राजा धर्माला आपलं पाप आठवलेलं आहे. आणि शेवटी शेवटी माणसाला पापच आठवत असतात अंथरुण्यावर पडल्या पडल्या. करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, हे सगळं महाराज शेवटी आठवत असतं. आणि राजा धर्माला आपलं केलेलं पाप आठवू लागलेलं आहे. कोणतं तर त्याचं असणारं चिंतन पुढे आहे, ऐका. माझे म्हणून मोह धरला, नरकी कुंजर बोललो बोला, म्हणून हा झडला अंगुष्ट माझा. माझे म्हणून मोह धरला, या राज्याला माझं म्हणलं, त्या स्त्रीला असणार माझं म्हणलं, द्रौपदीला माझं म्हणलं, या राज्याला माझं म्हणलं. आणि या माझेपणामुळं काय झालं? मला असणार माझ्या मनामध्ये मोह निर्माण झाला. या द्रौपदीला माझं म्हणून मोह निर्माण झाला. आणि त्यामुळे असणार मी काय केलं? युद्ध असणार धरलं. महाभारताचं युद्ध चालू असताना प्रसंग असा आला, अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे की अश्वत्थामाचे असणारे जे वडील, त्यांचं नाव द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांनी महाराज धनुर्वेद असणारा या पांडवांना दिलेला होता. द्रोणाचार्य मरत नाहीत, काय करावे? भगवान परमात्मा म्हटले त्यांचं असणारं लक्ष विचलित करावं लागेल. आणि म्हणून भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या आपलं भीमाच्या हातानं अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मारला. आणि अश्वत्थामा नावाचा हत्ती मारल्याच्या नंतर आरोळी ठोकली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. अशी आरोळी असणार द्रोणाचार्याच्या कानावर गेली. द्रोणाचार्याला कोणी म्हणायचं, महाराज अश्वत्थामा मेला. पण त्यांना ती बातमी असणारी खरी वाटाय ना. ते म्हणले काही सांगतील मला. ते भीमाजवळ आले, भीमानी बातमी सांगितली. भीमाचंही असणारं द्रोणाचार्यांना खरं वाटलं नाहीये. भगवान कृष्णाचंही द्रोणाचार्यांना खरं वाटत नाहीये. त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणतात, ज्या वेळेस माझा धर्म मला सांगेल की असणार खरंच अश्वत्थामा मेलाय, त्याच वेळेस असणार मी खरं मानेन. आणि आता धर्मराजा थरथर कापायला लागली. खोटं बोलायची सवय नाही, काय करावं? खोटं कधी बोललेलो नाहीत आयुष्यामध्ये. सत्यम वद धर्मम च राशी असणारी आपली अवस्था. कसं करावं? भगवंताने समजावलं, एक काम करा, तुम्ही असणारे श्लोक म्हणा, अश्वत्थामा हतः इति नरो वा कुंजरो. तुम्ही फक्त अश्वत्थामा हतः नरो इति नरो वा कुंजरो हे तुम्ही बोला. म्हणजे अश्वत्थामा मारलाय, पण माणूस होता की हत्ती होता, असं असणार पुढंही बोला. पण पुढं काय करायचं तर मी करतो. मग त्यावेळेस राजा धर्म असणारे बोलू लागले, अश्वत्थामा हतः. एवढा शब्द झाला की भगवान कृष्णानं आपला असणारा पांचजन्य नावाचा शंख वाजवला. आणि त्या शंखाच्या आवाजामध्ये राजा धर्म म्हटली, नरो वा कुंजरो. हा नरो वा कुंजरो मात्र ऐकूच आलं नाही द्रोणाचार्यांना. फक्त एवढं ऐकू येऊ दिलं, अश्वत्थामा हतः. आणि तो शब्द ऐकल्याबरोबर महाराज दृष्टद्युम्नाने असणारा जन्म दृष्टद्युम्नाचा द्रोणाचार्याचा नाशा करता होता. द्रोणाचार्यांचं मस्तक त्या ठिकाणी महाराज त्या दृष्टद्युम्नानं उडवलेलं आहे. म्हणून नरकी कुंजर बोलिलो बोला. या ठिकाणी असणार मी जे बोललोय ना, हे जे बोललोय ते असणार सगळं जरी खरं नसलं, खरं असलं. आता या ठिकाणी धर्मराज जे बोलले, बोलल्याच्या नंतर ते बोलले ते खरंही बोलले, पण असणार त्याच्यामध्ये कपटही होतं. आणि म्हणून अशा प्रकारचं कपट मात्र असणार थोडं सुद्धा या कर्मामध्ये चालत नाहीये, थोडं सुद्धा चालत नाहीये. आणि या असणाऱ्या कर्मामुळं, माझ्या एवढं खोटं बोलण्यामुळं, माझ्या या वागण्यामुळं झालं काय? माझा अंगठा असणारा गळून पडला. त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय सुंदर प्रकारे करतात. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, खोटं थोडंही बोलू नाहीयेत. इथं देवानी खोटं बोलायचं सांगितलं राजा धर्माला. लक्षात ठेवा, आपण असणारे उदाहरण देतो. 7 ठिकाणी खोटं बोलावं शास्त्र सांगतंय, पण संत वाङ्मयाला ते सुद्धा मान्य नाही. शास्त्राने सांगितलं 7 ठिकाणी खोटं बोलावं. श्रीषु नर्म विवाहे च वृत्त्यर्थे प्राण संकटे गो ब्राह्मण हिंसार्थे अनृतम स्यात् जुगुप्सितम असं शास्त्राने सांगितलेलं आहे. 7 ठिकाणी या तुम्ही खोटं बोला, शास्त्रकार सांगतायत. पण असणार संत वाङ्मयाला तेही मान्य नाहीये. संत वाङ्मय म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, खोटं बोलायचंच नाही. कसंच बोलायचं नाही. म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी हे उदाहरण दिलं.
वदविले मुखे नारायणे धर्मा. नारायण नाम भगवान कृष्ण राजा धर्माला म्हणले होते तुम्ही एवढा असणार असं बोला. तरी सुद्धा अंगुष्ठ त्या अकर्मासाठी गेला. तरीही राजा धर्माचा अंगठा त्या असणाऱ्या गोष्टीसाठी गेलेला आहे. म्हणून थोडं सुद्धा खोटं बोलू नये. त्या पापाचं फळ तेवढं खोटं बोलणं. हे तर सगळं खरंच बोलले होते, पण तिथं असणार आता जरासा सावळा गोंधळ झाला आणि त्यामुळे विषय असा झाला. या राजा धर्माचा अंगठा आता गळून पडलेला आहे. ही गोष्ट राजा धर्माला आठवू लागलेली आहे. त्राही त्राही श्री मुरारी, एवढा पडलो लटिक्यांचे भरी. ती माझी होत मुरारी, एवढा पडिलो लटिक्यांचे भरी. ती माझी होत सोयरी, म्हणून मोहे गुंडाळिलो. या ठिकाणी महाराज धर्मराज असणार मोठ्यानं म्हणतात त्राही त्राही हे भगवंता, त्राही त्राही रक्षण करा, रक्षण करा, माझं रक्षण करा हे मुरारी, हे भगवंता. एवढा पडिलो लटकियाचे भरी. मी असणार एवढंच असणार या खोट्यामध्ये पडलेलो आहे. एवढंच असणार या लटक्यामध्ये मी पडलेलो आहे. मी कधी आयुष्यात खोटं बोललो नाही, तेवढंच बोललो. पण ती माझी होती सोयरी म्हणून मोहे गुंडाळलो. खोटं बोललोच नसतो, पण ती माझे सोयरे होते. त्राही त्राही श्री मुरारी, एवढा पडिलो लटकियाचे भरी. ती माझी होत सोयरी, म्हणून मोहे गुंडाळिलो. त्राही त्राही हे भगवंता माझं रक्षण कर, रक्षण कर. मी असणार हे मुरारी, हे भगवंता, मी असणार एवढंच खोटं बोललो माझ्या आयुष्यामध्ये. ती मी का बोललो त्याचं कारण असणार हे आहे, हे सगळे माझे सोयरे होते. पत्नीमुळे खोटं बोललो, भावामुळे खोटं बोललो, या सर्व युद्ध जिंकावं म्हणून मी खोटं बोललेलं आहे. आणि त्या मोहानं मी एवढं असणार पाप केलंय याचं स्मरण या ठिकाणी राजा धर्माला होऊ लागलेलं आहे. परी ती माझी जरी असती, तरी मज सोडोन का जाती. कोणी कोणाची नव्हती, लटकी भ्रांती पडली देवा. हे भगवंता, हे देवा, परी ती माझी जरी असती देवा, ते जर माझे असले असते ना, आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे. माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीमध्ये ओवी, जे आपलं आहे का ते आपल्याला सोडून कधीच जात नसतं. माऊली ज्ञानोबारा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे. कल्पाचा अंत जरी झाला तरी आपली वस्तू आपल्याला सोडून कधी जात नसते. आपलं आपल्याला सोडून कधी जात नसतं. मग ज्या अर्थी असणार हे मला सोडून गेलेले आहेत, त्या अर्थी असणार हे माझं कोणीच नव्हतं. लटकी भ्रांत पडले देवा, देवा मला असणार ही भ्रांती, मिथ्या ज्ञान, हे चुकभूल माझी झालेली आहे. माझं कोणीच नाही हे जर कळायचं असेल ना, माझं कोणीच नाही हे जर कळायचं असेल तर संत संगतीत गेल्यावर हे कळतं. आमचे असणारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, कळो आले कमळापती. माझे कोणीच नव्हती, माझे कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. हे कळतं, हे संताच्या संगतीमध्ये कळतं, हे भगवंताची कृपा झाल्यावर हे कळतं. राजा धर्म आठवू लागले, खरंच माझं असणार कोणीच नाहीये आणि माझं जे असतं ते कधीच आपल्याला सोडून जात नसतं. म्हणून हे माझे हे कोणी नव्हते. हा सगळा सर्व लटका प्रपंच असणारा हा व्यवहार सर्व मांडलेला आहे. वास्तविक पाहता माझं देवाशिवाय कोणी नाहीये. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. म्हणून देवच माझा आहे, बाकी माझं कोणी नाही. कोणी कोणाची नव्हे ती लटकी भ्रांती पडेले देवा, कोणीच कोणाचं नाही. हे सर्व भ्रांती, चूक, भूल, मिथ्या ज्ञान हे सर्व असणार आपल्याला झालेलं आहे की हे माझा आहे, तो माझा आहे, पण आपला असणार कोणी नसतं. ऐसा जीवासी प्रबोध करुणी, मग धर्म चालिला तेथुनी. कृष्ण चरण हृदयी धरुनी, पंथ क्रमी हळूहळू. अशा प्रकारे असणार महाराज आपले आपल्यालाच प्रबोध केला, आपले आपल्यालाच उपदेश राजा धर्मांनी केलेला आहे. धर्मराज असणारे तिथून निघालेले आहेत. कृष्ण चरण हृदयामध्ये असणार स्मरण करतायत आणि भगवान कृष्णाचं स्मरण करत करत हळूहळू असणारा पंथ मार्गक्रमण असणार त्या ठिकाणी राजा धर्म करू लागलेले आहेत.
तव द्वादश योजने पाहे नदी इंगळाची वाहे ज्वाळारूपी जलवाहे अति प्रदीप्त भडभडा. राजा धर्म थोडे पुढे गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं 12 योजन एवढी असणारी नदी इंगळाची म्हणजे विस्तवाची ती नदी आहे. त्यामधून असणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा उठू लागलेले भडाभडा प्रदीप्त झालेला असा असणारा अग्नी दिसू लागलेला आहे. अशा प्रकारची विस्तवाची अग्नीची असणारी नदी त्या ठिकाणी राजा धर्माला लागलेली आहे. हा रुद्राचा होय तृतीय नयन ऐसे धर्म करी चिंतन शमन नव्हे हे दारुण काय आता करावे. या असणाऱ्या विस्तवाच्या अग्नीच्या नदीला पाहिल्याबरोबर राजा धर्म मनामध्ये भावना करू लागलेले आहेत. हा रुद्राचा होय तृतीय नयन, हा भगवान शंकराचा तिसरा डोळा आहे. अग्नी हा भगवान शंकराचा तिसरा डोळा सांगितलेला आहे. आपण चिंतन पाहून गेलो, पुन्हा पुन्हा सांगतो, काही हरकत नाहीये. सूर्य शशांक वन्नी नयनम असं ज्या भगवंताचं वर्णन केलं जातं तो वन्नी म्हणजे हा अग्नी आहे. हा भगवान शंकराचा डोळा आहे. धर्मराजाने असं चिंतन केलेलं आहे. शमन नव्हे हे दारुण काय आता करावे. याचं शमन करता येत नाही, याला शांत करता येत नाही, याचं निवारण करता येत नाही. अग्नीचं नेमकं आपण काय करावं असा विचार राजा धर्म करू लागलेले आहेत. तेज दृष्टी सन समाये पैलथडी मेरू दिसत आहे भवताला अंधकार पाहे विचारण दिसे उल्लंघना. तेज असणार त्या ठिकाणी दृष्टी असणार या तेजानं दिपून गेलेली आहे. पलीकडे मेरू नावाचा पर्वत दिसत आहे, त्याच्या भोवताली सर्वत्र अंधकार दिसत आहे. हे पाहून असणारा राजा धर्म ते उल्लंघून जाण्याकरता विचार करत आहेत आणि म्हणतायत ते कसं उल्लंघून जावा असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. तो सांगतो आकार महाभयानक दिसतो थोर मग तो युधिष्ठिर क्रमी पाठार गिरीचा. तो सांगतो आकार, त्याचा आकार कसा आहे, महाभयानक असा असणारा त्या नदीचा त्या मेरूचा असणारा आकार आहे. मोठा असणारा दिसायला तो आहे. मग राजा धर्माने काय विचार केला, म्हणजे काय हरकत नाही. आणि पुढे मग क्रमी पाठार गिरीचा आणि त्याच पर्वताचा असणारा पाठार नाम असणार तो पर्वत हळूहळू असणार त्या ठिकाणी पुन्हा चलू लागले राजा धर्म. तव देव विचार करीत म्हणती धर्मासी दुःख झाले बहुत दुःखाचे अर्थी धरिले सत्व की सांडील आता. तेव्हा असणारे हे सर्व देव विचार करतात. असं साधं काम नाही हो. कोणीही उठलं सुटलं स्वर्गाला जायचं हे काय साधं काम आहे का? कोणीही उठलं सुटलं मोक्षाला जायचं साधं काम आहे का? नाहीये. देव लोक विचार करायला लागले, म्हणजे राजा धर्माला दुःख भरपूर झालेला आहे आणि आता थोडा वेळ बाकी आहे त्याच्या असणाऱ्या दुःखाचा सर्व अंत होण्याकरता. पण राजा धर्म असणारे आता शेवटपर्यंत आपलं सत्व नाम पुण्य नाम धैर्य ते धारण करतील का, की आपला धैर्य धीर असणारा राजा धर्म सोडतील? अशा प्रकारे देव मनामध्ये विचार करतायत. काय परीक्षा घेण्याकरता करतात तर पहा. मनोनी मायेचे श्वान इंद्र झाला आपण माया दावी तया लागुण अत्यंत तळमळी. म्हणून असणार एक कुत्र्याचं रूप इंद्रानं धरलेलं आहे. मायेनं असणार कुत्र्याचं रूप इंद्रानं धरलेलं आहे आणि माया त्या ठिकाणी असणार तो इंद्र दाखवू लागलेला आहे. अत्यंत तळमळ असा जीव त्या कुत्र्याचा होत आहे. त्याचं वर्णन पुढे अजून करतायत, ऐका. श्वानासी किरण असे देही गोमाशांची भणभण पाही लस दुर्गंधी घाण देही आतडी पडती तुटोनिया. त्या असणाऱ्या कुत्र्याला किरण नावाचा रोग झालेला आहे. गोमाशा त्या कुत्र्याच्या अंगावर सारखं भणभण करत आहेत. लस दुर्गंधी घाण देही. लस कशाला म्हणतात, एखादा असणारा फोड वगैरे जखम वगैरे जर झाली तर त्यामधून जे पाणी वाहतं, रक्त असेल, थोडं पू असेल, पाणी असेल, त्याला लस असं म्हणतात. अशी असणारी लस दुर्गंधी असणारे त्याच्या शरीरामधून येऊ लागलेली आहे. त्याचे आतडे असणारे तुटून पडलेले आहेत, ते स्पष्ट असं दिसत आहे. ते भुलले माथाची आघाई दुःख नसाहे केठाई
उठे बैसे ठाई ठाई लोळण घाली जेथ जेथे. ते भुलले माथ्याची घाई. आता त्या असणाऱ्या कुत्र्याला असणार माथा नाम डोकं, त्या डोक्यावरही त्याला असणारी जखम वगैरे झालेली होती. त्या घाई नाम त्या असणाऱ्या जखमेनं, त्या दुःखानं असणार त्याला काही कळत नाहीये. त्याला ते दुःख सहन होत नाही म्हणून घटक्यात बसतय, घटक्यात उठतय, इथं लोळतय तिथं लोळतय. अशा प्रकारे असणार ते कुत्र करू लागलेलं आहे. धर्मे देखिले त्या श्वानासी थोर कृपा उपजली तयासी. म्हणे मज सारिखेची आसी दुःख झाले करील काय. धर्मराजानं त्या कुत्र्याला पाहिलेलं आहे. पाहिल्याबरोबर असणार महाराज मनामध्ये दया निर्माण झाली. साधू संत महात्मे धर्मानं चालणारे माणसं आहेत, मनामध्ये दया निर्माण झालेली आहे. दया हा त्यांचा गुणच आहे. म्हणे मद सारिखे अशी दुःख झाले करील काय. त्या ठिकाणी असणार महाराज राजा धर्म म्हणतायत, मला हे असणारं दुःख झालं, माझं कोणी राहिलेलं नाहीये म्हणायला. आता सर्वजण असणारे गेलेले आहेत, या कुत्र्यालाही दुसरं कोणी नाहीये, यालाही असणारं माझ्यासारखंच दुःख आहे. स्वतःच शरीराचंही दुःख आहे, तसं मलाही असणारं अंगठ्याचं दुःख आहे. आणि याला असणारं दुसरं कोणीच त्याच्या घरच्या परिवारचं नाही, माझंही कोणीच नाही, दोघांचं दुःख सारखंच आहे असं राजा धर्माला वाटू लागलेलं आहे. मग जवळी जाऊन कृपेने धरिले कवटाळून. माथ्याचे किडे काढून म्हणे बा तुझ कोणे हानिले. त्या ठिकाणी राजा धर्म त्या कुत्र्याच्या जवळ गेले. जवळ जाऊन असणार त्याला धरलेला आहे आणि त्याच्या असणाऱ्या डोक्यामध्ये झालेले किडे राजा धर्म काढू लागलेले आहेत. आणि काढता काढता असणार त्या कुत्र्याला विचारतात, म्हणे बा तुझं कोणी हाणले, सांग रे कुत्र्या, सांग श्वाना, तुला असणार कोणी हाणलेला आहे. अदृश्य रूपे देव पाहती धर्म कृपाळू म्हणती. मग ते सत्वर आणविती विमान देवा इंद्राचे. अदृश्य रूपानं सर्व देव असणार पाहत आहेत. धर्म कृपाळू म्हणती, सर्वजण म्हणतात धर्मराज हे असणारे कृपाळू आहेत. आणि मग असणार त्यांची ती दया पाहिली राजा धर्माची. राजा धर्म त्या देवांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि तेवढ्यामध्ये असणार त्या देवांनी राजा धर्माकरता असणार एक विमान आणलेलं आहे. पुढे पाहता मार्ग नाही मेरुसी. मग बोलावली देवदूतांसी. आणविते झाले विमानासी स्वर्ग भुवना पासून पुढे या. असणार मार्ग दिसत नाही, अग्नीची नदी आहे, मोठा मेरू पर्वत आहे, पुढे जायला असणार वाट नाहीये. मग असणार बोलावणी देवदूताशी, आणविते झाले विमानाशी, देवदूतांना बोलावलेला आहे. विमान असणार त्या ठिकाणी स्वर्गाहून आणलेला आहे. तेथे पताका निशाने झळकती. महादुदुभी भेरी वाजती. अक्षरशः गण नाना रीती करती नृत्य गायने. त्या ठिकाणी असणार महाराज ते विमान आलेला आहे, तो रथ आलेला आहे. पताका निशाने झळकते, सर्व देवांच्या पताका त्या रथावर आरूढ होत्या. निशाण नाम त्यांचे असणारे काही चिन्ह देवांचे, ते असणार त्या रथाला लावलेले होते. मोठमोठाल्या दुंदुबी भेरी नावाचे वाद्य वाजू लागलेले आहेत. अप्सरा त्या ठिकाणी नृत्य आणि गायन करू लागलेले आहेत. तुये विमाना माझी जाड गण गंधर्व करीती गायन. ताल मृदंग वीणा वादन नाद गगनीन समाये. त्या विमानामध्ये असणारे अप्सरांचं नृत्य चालू आहे, गण गंधर्व असणारे गायन करत आहेत. सुंदर प्रकारे असणारा मृदंग वाजत आहे, विणा वादन त्या असणाऱ्या विमानामध्ये सुरू आहे. नाद गगन समाये, त्या आवाज असणारा सर्वत्र घुमू लागलेला आहे. विमान गिरीवरून उतरले धृती धर्मासी नमस्कारिले. जिया विमाना माझी बैसले पाहिजे स्वामिया. विमान असणार त्या पर्वतावरून उतरलेला आहे. दूतांनी राजा धर्माला नमस्कार केला. महाराज धर्म, तुम्ही असणार या विमानामध्ये बसा, स्थानापन्न व्हा, तुम्ही या विमानामध्ये असणार आगमन करा, अशा प्रकारे ते दूत प्रार्थना करू लागलेले आहेत. तव धर्म म्हणे तया दूतासी
आधी बैसवावे या श्वानासी, कोणी नाही गायासी मज वाचुनी. तेवढ्यामध्ये असणाऱ्या राजा धर्म त्या दूतांना म्हणतात, मी विमानामध्ये बसतो, काही हरकत नाही, पण माझ्या आधी असणाऱ्या या कुत्र्याला विमानामध्ये बसवा, त्या श्वानाला विमानामध्ये बसवा, माझ्याशिवाय याचा असणार कोणी नाही हो, यालाही आपल्या बरोबर घ्या, असं या ठिकाणी महाराज राजा धर्मदूतांना म्हणत आहेत. आगाम्या स्वर्गी करिता गमन, मागे आते सांभाळील कोण. दूत म्हणती आम्हाला गुण, आज्ञा नाही न्यावयाची. अगा अरे, मी जर असणार स्वर्गाला याला सोडून जर गेलो तर मागा असणाऱ्या याचा सांभाळ करणार कोणी नाहीये. दूत म्हणायला लागलेत, महाराज धर्म आम्हाला त्याची आज्ञा नाहीये, आम्हाला फक्त तुम्हाला आणण्याची आज्ञा आहे. त्या कुत्र्याला आणण्याची आम्हाला आज्ञा नाहीये. श्वान आम्हाला असणार, आम्ही कुत्र्याला कसं असणार स्वर्गाला घेऊन जाऊ विमानामध्ये बसवून. अशा प्रकारच्या शंका, अशा प्रकारचं असणार आपलं बोलणं त्या ठिकाणी ते दूत करत आहेत. जी तुम्ही धर्म परायण नृपती, म्हणून विमानाची तुम्हासी प्राप्ती. श्वाने केवी स्वर्गासी येती, विमानी बैसोनिया. तुम्ही धर्मपरायण असे आहात, आपल्या धर्मामध्ये असणारे रममान तुम्ही आहात, धर्म जाणणारे आहात, धर्माने वागणारे आहात, नृपती नामराजे आहात, म्हणून तुमच्या करता हे विमान आलेलं आहे. हे कुत्रा असणार स्वर्गाला कसं येऊ शकेल विमानामध्ये बसून. अशा प्रकारे ते दूत बोलू लागलेले आहेत. मग धर्म म्हणे हा दुःखित प्राणी, यास जरी न घ्याल विमानी. तरी तुम्ही जावे परतोनी, यावे गळा नये. धर्मराज म्हणताय, हा असणारा दुःखी असा प्राणी आहे, याला जर तुम्हाला विमानामध्ये घ्यायचं नसेल ना तर तुम्ही तुमचं माघारी परतून जा, या कुत्र्याला सोडून मी काय तुमच्या विमानामध्ये येत नाहीये. ऐसा धर्म जव बोलिला, तव तो श्वानाचा इंद्र झाला. धर्मा त्याने नमस्कारिला, तैसाची सकळ सुरवरी. ऐसा धर्म जव बोलिला, धर्मराजा असं म्हटल्याबरोबर त्या कुत्र्याचं, त्या श्वानाचा असणारा इंद्र झालेला, इंद्रानं आपलं मूळ रूप प्रगट केलेला आहे आणि राजा धर्माला असणारा नमस्कार इंद्राने केलेला आहे. तैसाची सकळ सुरवरी, किंवा धर्माने इंद्राला नमस्कार केला, सगळ्या देवांनी इंद्राला नमस्कार केला, किंवा इंद्राने आणि सर्व देवांनी असणाऱ्या राजा धर्माला नमस्कार केलेला आहे. तेथे दुदुंभी भेरी लागले निशान, धर्मासी अंगुष्ट झाला पूर्ण. मग तो विमानी बैसून स्वर्ग भुवना चालिला. त्या ठिकाणी असणार महाराज दुंदुभी वाजू लागलेली आहे, भेरी वाजू लागलेली आहे. निशाण त्या ठिकाणी महाराज देवदेवतेंची आलेले आहेत, पताके निशाण वगैरे. धर्म असणार त्याच ठिकाणी राजा धर्माचा अंगठा जो गळून पडलेला होता तो पूर्ण झालेला आहे. आणि मग असणार विमानामध्ये बसून राजा धर्म हे स्वर्ग भुवनाला निघालेले आहेत. 21 माळी यांचे लोक पाहती, म्हणती धन्य धन्य या धर्माची कीर्ती. जय जयकार महान करीती, सर्व सुरवर स्वर्गीचे. 21 लोकांमधील असणारे सर्व देव वगैरे असणार पाहू लागलेले आहे, धन्य धन्य धर्माची कीर्ती. या राजा धर्माचा असणार किती कीर्तीचं वर्णन करावं, जे जे कार करत आहेत. म्हणतात राजा धर्म हे किती महान आहेत, मोठे आहेत. सर्व असणारे देव सुद्धा राजा धर्माचा जे जे कार त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. विमान जातसे वैकुंठासी, अवधूत म्हणती कमेकासी. हिंसा घडली धर्मासी, कैसे जावे शुद्ध मागे. आता विमान असणाऱ्या वैकुंठाच्या मार्गाने निघाल्यावर हे दूत एकमेकाला बोलायला लागले, होय रे म्हणले, कसं करायचं आता, अवघडच झालंय जरा. म्हणजे काय झालंय, म्हणजे राजा धर्माकडून हिंसा घडलेली आहे. मग आता राजा धर्माला वैकुंठाला न्यायचंय, तर आता दोन मार्ग आहेत, एक शुद्ध मार्ग आहे आणि एक अशुद्ध मार्ग आहे. राजा धर्माची असणारी हिंसा झालेली आहे म्हणून त्यांना अशुद्ध मार्गाने न्यावं लागेल, आणि हिंसा जर नसती झाली तर शुद्ध मार्गाने नेलं असतं. पण आता ह्या राजा धर्माला शुद्ध मार्गाने कसं न्यावं अशी आपसात असणारी कुजबूज त्या दोघांची होऊ लागलेली आहे.
मग एकमेकासी पुसती दुता, जी धर्मासी हे कैसे प्राप्त, तव ते सांगती वृत्तांत, वृत्तांत एकमेकासी. तेवढ्यामध्ये एक जण म्हणला, आम्हाला तर काय मिळणार नाही बुवा, नेमकं काय आहे काय नाही. राजा धर्माला असणार काय पाप झालं, एवढ्या धर्माला वागणारा राजा आहे, नेमकं कशामुळे असणार, असं झालंय काय आम्हाला काही माहितच नाही. तेवढ्यामध्ये असणारा एक जण बोलतोय, ती कथा असणारी श्रवण करा. सभे बैसला होता युधिष्ठिरा, धीवरे येऊनी केला जोहार, जिया पडिलो शुधेने थोर, मजश्रेने फार गांजिले. सभेमध्ये एक वेळ राजा धर्म बसलेले होते. तेवढ्यामध्ये धीवर म्हणजे एक कोळे असणार राजा धर्माकडे आला, जोहार केला, नमस्कार केला. जोहार म्हणजे नमस्कार. जोहार केलेला एक विशिष्ट प्रकारचा रामराम आहे, तो विशिष्ट प्रकारचा नमस्कार. हा, ते जोहार कोणी करावं काय हा भाग वेगळा आहे. धीवरे येऊन या केला जोहार, त्या धीवरानं असणार जोहार नमस्कार रामराम केलेला आहे. आणि तो असणारा धीवर म्हणतो, महाराज मी असणाऱ्या भुकेनं पिढून गेलेलो आहे, मज स्त्रियेने फार गांजले. माझ्या बायकोन असणार मला फार गांजलं, गांजलं म्हणजे छळलं, मला जाच करते माझी बायको. तुम्ही नुसतेच आहात, तुम्हाला कुटुंबाचं पालन करता येत नाही, भरण पोषण करता येत नाही, सारखं माझी बायको बोलते हो मला. अशा प्रकारे तो धीवर त्या राजा धर्माला बोलू लागलेला आहे. ऐकोनी धीवराचे वचन, गहिवरले धर्माचे मन, विकळवाने तयाचे वदन, नैनी जेव्हा देखिले. त्या असणाऱ्या धीवराचं, त्या कोळ्याचं बोलणं ऐक राजा धर्माचं असणारं मन गहिवरून आलं, भरून आला. रे काय माझी प्रजा आहे, काय माझ्या प्रजेला दुःख बघावं लागत आहे. त्याचा असणारा तो बारीक असा पडलेला चेहरा पाहिला, दीनवानाचा चेहरा भरला पाहिला, तेव्हा असणार राजा धर्माच्या असणाऱ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. ते करुणा उपजली धर्मासी, म्हणे अन्न काय होईल यासी, मग सोनटका तयासी दिधला धर्मे. त्या असणाऱ्या कोळ्याकडे पाहिल्याबरोबर राजा धर्माच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली. म्हणजे याला आता एक टायमाचं अन्न देऊन नेमकं काय होणार आहे, तेवढ्याने एका टायमाचं भागल, पण पुढची असणारी अडचण आहेच. आणि अन्न देऊन ही याला आळशी कशाला बनवायचं, आपण द्यायचे तर याला पैसे देऊ, हा काहीतरी उद्योग करेल. नुसतं खायला आहे तर भेटल्यावर माणूस कशाला उद्योग करेल, आळशी होईल. म्हणून असणारं काय करू, आपण याला अन्न वगैरे नको द्यायचं. मग राजधर्मानं काय केलं, एक सोन टका तयासी. सोन टका, सोन म्हणजे सोन्याचा, टका म्हणजे पैसा म्हणा किंवा रुपया म्हणा, असा असणारा सोन टका, सोन्याचा रुपया म्हणा, पैसा म्हणा, राजा धर्मानं असणार त्या धीवराला, कोळ्याला असणारा दिलेला आहे. धीवर थोर आनंदला, हर्षयुक्त घरासी आला, वृत्तांत सर्व सांगितला स्त्रियांनी बाळकांशी. हा असणारा धीवर फार आनंद झाला पैसे भेटल्याच्या नंतर. वा चांगले झालं, काहीतरी कुटुंबा करता असणार करू, आनंदानं असणारा घरी आलेला आहे. सर्व वृत्तांत आपल्या पत्नीला आणि मुलाला या धीवरानं कोळ्यानं असणारा सांगितलेला आहे. मग धीवरे काय केले, त्या सोनटक्यासी मोडिले, मग सूत विकत घेतले धीवरे त्या द्रव्याचे. मग काय केलं त्या कोळ्यानं, ऐका. कोणत्या पापामुळे राजा धर्माला अशुद्ध मार्गाने जावं लागत आहे, त्याच कारणासाठी ही कथा चाललेली आहे. लक्षात ठेवा, राजा धर्माकडून कोणतं पाप झालं, त्या पापाची वाच्यता हे दूत करता येतं. मग असणार त्या धीवरानं राजा धर्मानं जे पैसे दिले होते, त्या असणार ते पैसे मोडले, आणि ते पैसे मोडून एक सूत विकत घेतलेला आहे, त्या द्रव्याचं राजा धर्मानं त्या ठिकाणी त्या कोळ्यानं. मग त्या सुताचे पाहे मोठे जाळे केले आहे, प्रत्यही तो पारधी सजाय, खेळे पारधी जाळात. मग त्या सुताचे पाय, मग त्या असणाऱ्या सुताचं त्यांनी सूत आणलं विकत. सूत आणून असणार त्या सुताचं सुंदर प्रकारे जाळं केलेलं आहे. आणि तो असणार प्रत्येक दिवशी, प्रतिअही दर दिवशी तो असणार काय करू लागलेला आहे, तर पारधी करता, ते मासे पकडण्याकरता तो जाऊ लागलेला आहे. जळी जाळे असे टाकीत, आपुले उदर पोषी सतत,
मीन मारी असंख्यात म्हणे हा प्रसाद धर्माचा. त्या असणाऱ्या पाण्यामध्ये जाळे टाकायचं, जाळे टाकून असणार महाराज मासे धरायचे, ते मासे पकडून असणार आपलं पोट भरायचं, हे काम त्या धीवराचं होतं. बरं, हे करायचं, मासे पकडायचं आणि खाताना कोणाचं नाव घ्यायचं? राजा धर्माचं नाव घ्यायचा, म्हणे हा प्रसाद धर्माचा. हे सगळं धर्मराजामुळे झालं. अशा प्रकारे तो धर्माचं नाव घ्यायचा. ऐसा प्रत्यही उपकार धर्माचा मानी तो धीवर. आगा हा ऐसा विचार धर्मासी प्राप्त येणे गुणे. असा असणार दररोज तो राजा धर्माचं नाव काढायचा. मासे पकडायचे, त्या जाळ्यानं ते पैसे जे दिले होते त्यांनी जाळं घेऊन मासे पकडायचे, आणि जेवायला बसलं की मासे पकडलं की कोणी विचारलं की काय म्हणा, सगळं राजा धर्माचा प्रसाद आहे, सगळं मला त्यांनी दिलं, त्याच्या कृपेनं सगळं चाललंय. म्हणजे कर्तृत्वपणा तिने त्याच्याकडे घेतला नाही बघा. राजा धर्मामुळे एवढं होतंय, राजा धर्मानं सगळं केलंय, राजा धर्म देतोय, अशा प्रकारे असणार तो म्हणायचा. आणि त्यामुळं झालं काय की धर्मानं तर पैसे दिलेलेच होते, पुन्हा याने हे कर्तृत्वपणा काढून घेतला. त्यामुळं काय झालं, हे सगळं जे पाप जे होऊ लागलं ते राजा धर्माच्या नावावर जमा त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. अगा सर्वांसी द्यावे अन्न परिधान द्यावे पात्र पाहुण. म्हणून धर्मासी पतन हिंसा संगे दोष घडला. म्हणून अगा सर्वाशी द्यावे अन्न, सगळ्याला अन्न द्यायचं महाराज. आमचं संत वाङ्मय सुद्धा सांगता बरं का, परिधान द्यावे पात्र पाहुण, अन्न सगळ्याला द्यायचं पण दान माणूस पाहून द्यायचं बरं का. संत वाङ्मयामध्ये जगद्गुरु तुकोबा सुंदर वर्णन करतात. सर्वभूते द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरिजे. पुण्य करिता होय पाप. आता राजधर्म पुण्य करायला गेले पण पाप झालं. ऐका, जगद्गुरु तुकोबाराचे शब्द किती तंतोतंत आहेत पहा. पुण्य करिता होय पाप, दुग्ध पाजोनी पोशिला साप, करोनी अघोर जप दुःख विकत घेतले. हे अशा प्रकारची स्थिती आहे ठिकाणी झाली. म्हणून देत असताना बघा, अन्न द्यायचं ना, तर संत म्हणतात सर्वाभूती द्यावे अन्न, अन्न हे सगळ्याला द्यावं, अन्नदान सगळ्याला करावं, पण द्रव्य पात्र विचारून. द्रव्य देत असताना समोरचं पात्र पाहावं नेमकं कसं आहे, चांगलं आहे का. दारू पिणाऱ्याला तुम्ही असणारे 5,000 रुपये भीक मागतोय म्हणून जर दिले तर ते तुम्हाला पाप लागणार आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक असणार, आपण आता ग्रंथ श्रवण करतोय, श्रवण करत असताना बरेच अशा असणार चिंतन लक्षात ठेवा. आपण देताना आपण दान कुठं देतो हे महत्वाचं आहे. दान कोणाला द्यावं हे महत्वाचं आहे, दान कुठं देतो हे महत्वाचं आहे. जर तुमचं दान भल त्या ठिकाणी जर गेलं ना, तर तुम्हाला हे राजा धर्मासारखी परिस्थिती येईल. म्हणून दान करताना विचार करा. आमचे भगवान म्हणतात देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. त्याला देश चांगला पाहिजे, काल चांगला पाहिजे, पात्रही त्याला चांगलं पाहिजे, ते दान चांगलं होत असतं. म्हणून कायम लक्षात ठेवायचं, आपण व्यवहारी माणसं आहोत, संसारी माणसं आहोत. ते असणार सर्वांना, कारण की संसाराकरता मोठा धर्म कोणता आहे? 5 बोटाचा धर्म मोठा आहे संसारी लोक करतात, ते म्हणजे दान. पण ते दान करत असताना नक्कीच आपण असणार पाहावं हा व्यक्ती कसा आहे. काहीतरी असणार त्याच्याविषयी माहिती असावी, किंवा काही त्याच्या लक्षणावरून तरी काही गोष्टी लक्षात येतात. म्हणून या गोष्टीचा माणसाने विचार केला पाहिजे. अन्न देताना सर्वांना द्या, पाणी देताना सर्वांना द्या, प्रेम करताना सर्वांवर प्रेम करा. पण ज्या वेळेस धन द्यायचा विषय येईल त्यावेळेस असणार पात्र पाहून धनदान द्या, नाहीतर राजा धर्मासारखी तुमची परिस्थिती होईल. हिंसा संगे दोष घडेल. हिंसा असणारी जी त्यानं केली त्याचा दोष असणारा आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून हा विचार सर्व श्रोते मंडळींनी केला पाहिजे. चला. हिंसा संगे नरक प्राप्ती ऐसी धर्मशास्त्राची नीती. म्हणून येणे घडले यमावती पुरावरुनिया. हिंसा संगे नरक प्राप्ती. ज्याने हिंसा केली, हिंसा ज्यानं केलेली आहे त्याला नरकाला जावंच लागत असतं बरं का. हिंसा ज्यानं केली त्याला नरकाला जावं लागतं. ही धर्मशास्त्राची नीती आहे, रीत आहे, नियम आहे. आणि म्हणून राजा धर्माचं येणे घडले यमावती पुरावरून या. वैकुंठाला जाऊ लागलेले, पण कुठून जाणं घडलं राजा धर्माचं? यमाच्या नगरीवरून. नरकामधून राजा धर्माला जावं लागलं. कशामुळे? केवळ ह्या पापामुळे. लक्षात ठेवा. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगतोय, दान देत असताना माणसाने विचार करून दान करावं. चला.
ऐसी ही देवाची माव, काय झाला धर्माचा न्याय, की उद्धरावया सर्व जीव कुंभिपाकीचे. अशी ही देवाची माव नाम माया आहे. काय धर्माचा अन्याय झाला सांगा ना, काय चुकलं धर्माकडून? धर्माकडून तर काही चुकलेलं नाही, पण याच्यामध्ये पुन्हा एक असणारा भाव काढतात की उद्धरावया सर्व जीव कुंभिपाकीचे. भगवंतानी ही लीला केली, पण कशा करता केली? राजा धर्माला तर ती पाप झालंच, पण भगवंतानी ही असणारी लीला का केली? उद्धरावया सर्व जीव कुंभिपाकीचे. कुंभिपाकातील सर्व जीवांचा उद्धार करण्याकरता भगवंतानी ही लीला केलेली आहे, असं ग्रंथकार म्हणतायत. म्हणून त्याचे विमान पाहे, यमपुराहुनी जात आहे. 12 योजने पर्यंत लवल आहे, महादुर्गंधी तसे. म्हणून राजा धर्माचं हे विमान आहे ना, हे यमपुरामधून असणार, यमपुरी मार्गे वैकुंठ नगरी अशा प्रकारे हे विमान निघालेले. 12 योजन लांब पर्यंत असणार तो दुर्गंध त्या नरकाचा येऊ लागलेला आहे. 1 योजन 12 किलोमीटर म्हणून असणार 12 योजन असा असणारा दुर्गंध त्या ठिकाणी महाराज म्हणजे 144 किलोमीटर एवढ्या लांब असणारा वास त्या नरकाचा राजा धर्माला येऊ लागलेला आहे. तव धर्म म्हणे दूतां प्रती, या मार्गे कालेती, की तो स्वर्ग मार्ग चुकलेती, म्हणून आले तया मार्गे. का हो म्हटले? तव धर्म म्हणे दूताप्रती, धर्मराज दूताला म्हणाले, का हो म्हणले इकडं कोणीकडे तुम्ही काय वाट चुकली का काय? बरेच दिवस स्वर्गाला कोणी आले नाही म्हणून काय तुम्हाला वाट चुकली का काय? गाडी आणायची, विमान आणायचं नेमकं असणार तुम्ही का मला या मार्गाने आणलेलंय? काय कारण आहे? तुमची काही चूक तर झाली नाही ना? अशा प्रकारे राजा धर्म विचारू लागलेले आहेत. तव ते कळले धर्मासी, की द्रव्य दिधले दिवरासी, तो दोषाला म्हासी मी नहत्तेचा. तेवढ्यामध्ये असणार त्या दूतांनी राजा धर्माला सांगितलं की बुवा हे असं असं आहे, तुम्ही पैसे दिले, त्यांनी जाळं आणलं, त्यांनी मासे असणारे पकडले, त्याचं पाप तुम्हाला लागलं आणि त्या असणाऱ्या माशाच्या हत्येच्या दोषामुळं मला या मार्गाने जात आहे असं राजा धर्माला सांगण्यात आलेलं आहे. तया पापास्तव पाहे, विमान यमपुरी हुनी जात आहे. दुर्गंधीने धर्मराय श्रमला म्हणी अत्यंत. त्या पापामुळे असणाऱ्या या यमपुरीवरून जावा लागत आहे. त्या ठिकाणी दुर्गंधीनं राजा धर्माला कसं तरी होऊ लागलेलं आहे, मनामध्ये कसं तरी होऊ लागलेलं आहे. उलट्या होतात की काय असं त्या दुर्गंधीनं राजा धर्माला वाटू लागलेलं आहे. मग धर्मे काय केले, दुतासी सत्वर बोलाविले, आगा तुम्ही जावे वहिले यमपुरीसी. मग धर्मराजानं काय केलेलं आहे? आपण तर जाणारच आहोत ना यमपुरी मधून. मग त्यांनी असणाऱ्या दूताला बोलावलेलं आहे आणि दूताला बोलावून सांगितलेलं आहे तुम्ही पुढे यमपुरीला जा आणि जाऊन काय सांगा तर ते पुढील ओळीमध्ये ऐका. जीवासी सांगावी मात, की जितके असाल कुंभी पाकात, तितुके येऊनी समस्त मजसी दृष्टी विलोकीजे. जा म्हणले पुढे जाऊन असणाऱ्या कुंभीपाक नरक आहे त्या जीवांना सांगा कुंभीपाक नरकामधील की जितके कुंभीपाक नरकामध्ये माणसं आहेत तेवढ्यांनी असणार तयार राहा. राजा धर्म इथून जाणार आहेत. राजा धर्माला आपल्या दृष्टीनं तुम्ही असणार नरकामधून पहा असं त्यांना निरोप देऊन या असं त्या दूतांना सांगितलेलं आहे. ऐसे कोणी वचन, दूत गेले पुढे धावून, कुंभीपाका पुढे उभे राहून, सांगती मात जीवांसी. असं असणार ऐकल्याच्या नंतर दूत पुढे गेलेले आहेत, कुंभीपाक नरका पुढे असणार उभे राहिलेले आहेत आणि उभे राहून त्या जीवाला असणारी त्या कुंभीपाकातील पापी लोकांना असणार ते दूत काय म्हणतात तर ऐका. आता परिसा मुची मात, या मार्गी धर्मासेत, तयासी हो तुम्ही समस्त दृष्टी पहा सत्वरी. ऐका हो ऐका, कुंभीपाकातील सर्व जीवांना सूचित करण्यात येते की आता या मार्गाने राजा धर्मांची स्वारी जात आहे. तरी सर्व असणाऱ्या कुंभीपाकातील लोकांनी या नरकातील जीवांनी राजा धर्माचे दर्शन घ्यावं
म्हणजे तुमचा उद्धार होईल अशा प्रकारे असणार महाराज आलाव सिंग त्या ठिकाणी कोणी केलेली आहे, घोषणा त्या ठिकाणी त्या दूतानं केलेली आहे. धर्मरायाची आज्ञाईसी आम्ही येतो या मार्गासी, दृष्टी उदार सर्वांसी येता मार्गी होईल. धर्मराजाची आज्ञा आहे, धर्मराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे, आम्ही या मार्गाने येत आहोत. दृष्टी उदार, इथं उदार शब्द आहे पण इथं याला अर्ध ध पाहिजे बर का. दृष्टी उद्धार सर्वांशी, पाहण्यानं असणार सर्वांचा उद्धार या ठिकाणी होईल. येता मार्गी होऊन या मार्गाने जात असताना मला पाहिलं तरी सर्वांचा उद्धार होईल. ऐकोनी दूताची या बोला, सकळांशी आनंद झाला. तव दुर्योधनाला महादुःख वाटले. ऐकोनी या दूताची या बोला, दूताचं असणार ते बोलणं ऐकलेलं आहे. ऐकल्याबरोबर सगळ्या जीवांना आनंद झाला, पण त्याच्यामध्ये दुर्योधन पण होता. आता पाप काय कमी केले होते का दुर्योधनानं? बरं, दुर्योधन ही त्या ठिकाणी होता. त्यांनी ते ऐकलं की मग असणार त्याला कसं तरीच वाटलं. माणूस असणार आधीच कुठेतरी दुःखात असावा, काहीतरी माणूस अडचणीमध्ये सापडावून त्याच्यात त्याला त्याच्या भावकीचा माणूस सापडावा. व्यवहार जर पाहायला जर गेलं तर त्याला जर त्याच्या भावकीचा माणूस तशा अडचणीत, वैरी माणूस सापडावा भावकीचा पुन्हा त्याला, आणि मग पावा त्याची असणाऱ्या मनाची घालमेल. तशी अवस्था या ठिकाणी महाराज दुर्योधनाची झालेली आहे. म्हणे या ठिकाणी असणार राजा धर्म जाणार म्हटलं की सर्वांना आनंद झाला, पण दुःख असणार दुर्योधनाला झालेला आहे. म्हणे धर्माची या दृष्टी पाहे, आता मी उद्धरू काय. म्हणून तो करीत आहे थोर दुःख कुंभिपाकी. म्हणले काय आमच्यावर असणार वाईट दिवस आलेला आहे. या धर्माच्या दृष्टीनं, ज्या धर्माला आम्ही आयुष्यभर विरोध केला त्या राजा धर्माच्या असणाऱ्या दृष्टीनं उधरून जायला लाज वाटायला पाहिजे. खरं महाराज अभिमानी माणसं कशाला सहन करतील हे? त्या ठिकाणी अभिमानी असा दुर्योधन होता, ज्याचा आम्ही आयुष्यभर विरोध केला, आणि त्याच्या असणाऱ्या मायेनं त्याच्या असणाऱ्या दयेनं उद्धरून जाणं त्याला ते पटायना ना दुर्योधनाला. म्हणून तो करीत आहे थोर दुःख कुंभिपाकी. कसं करावं असा विचार करत दुर्योधन त्या कुंभिपाक नरकामध्ये असणार महाराज दुःख करू लागलेला आहे. ए कुंभिपाकीचे जीवजंत, संतोषले असती समस्त. तव दुधुंभी भेरी वाजत, आला म्हणती धर्मराजा. कुंभिपाकातील सर्व असणाऱ्या जीवांना आनंद झालेला आहे, सर्वांना संतोष वाटलेला आहे. तेवढ्यामध्ये दुंदुभी त्या ठिकाणी महाराज दुंदुभी आणि भेरी वाजलेल्या आहेत. आणि सर्वजण म्हणतायत धर्मराजाले पाहण्याकरता राजा धर्माला सर्वांची चढाओढ लागलेली आहे. तव तो कुंभिपाक जाण, 84 गावे विस्तीर्ण. अनेक जीव उभे राहोन धर्मदृष्टी पाहती. तव तो कुंभिपाक जाण, तो असणारा कुंभिपाक नावाचा जो नरक आहे 84 गाव विस्तीर्ण होता. एक गाव म्हणजे 1 योजन बर का, आणि 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. 84 असणारं गाव, एवढा असणारा मोठा हा कुंभिपाक नावाचा नरक होता. आणि जीव त्या ठिकाणी महाराज उभे राहून राजा धर्माला आपल्या दृष्टीनं पाहू लागलेले आहेत. पाप कर्मी उद्धरोनी जाय, दुर्योधन म्हणे धर्मदृष्टी उद्धरू काय. म्हणून बुडी देत आहे कुंभिपाकी तो दृष्टी दुष्टबुद्धी. पाप कर्मी उद्धरोणी जाय, पाप कर्म केलेले लोक त्या ठिकाणी राजा धर्माला पाहिल्याबरोबर त्यांचा उद्धार होऊ लागलेला आहे. पण दुर्योधन म्हणतो मी राजा धर्माच्या दृष्टीने उद्धरून जाऊ, ज्याचा आयुष्यभर विरोध केला त्याच्या दृष्टीने मी असणार उद्धरून जाऊ. दुर्योधनाला काही पटत नाहीये. म्हणून दुर्योधनानं काय केलं, त्या असणाऱ्या कुंभिपाक नावाच्या नरकामध्ये महाराज नाक दाबलं, आणि नाक दाबून खाली बुडी घेतलेली कुंभिपाक नावाच्या नरकामध्ये. जगद्गुरु तुकोबारायांनी सुंदर आपल्या गाथ्यामध्ये 100 चरणाच्या अभंगात वर्णन केलं. बुडी दिली कुंभिपाकी दुर्योधने, दाविना लाजेने मुखधर्मा. धर्म हा कृपाळू आला से जवळे, बैसला पाताळी वर्णे. तो असणारा दुर्योधन धर्म आला म्हणल्यावर खाली बुडी टाकली, बुडी मारली, बुडी मारून पाताळात गेला, म्हणजे भाला असणारा खाली गेलेला आहे. नये वरी काही करिता उपाव. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात तो राजा
अधर्म बसलेला आहे. दुर्योधन बरेच उपाय केले, हाका मारल्या, काही केल्या, तरी दुर्योधन वरीच यायला तयार नाहीये. का? भोगवितो देव ज्याचे त्यासी. भगवान परमात्मा ज्याचं त्याचं दुःख त्याला बरोबर भोगायला लावतो. उद्धरून गेला असता तर बरं झालं असतं ना, पण त्याच्या नशिबात ते भोगणाच होता नरक. म्हणून असणार त्या ठिकाणी त्याच दुःख त्याला भोगवण्याकरता भगवान परमात्म्यानं ही लीला केलेली आहे. त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा वैरभाव जागृत झालेला आहे. कुंभी पाक नरकामध्ये असणार बुडी त्या ठिकाणी त्या दुर्योधनानं दिलेली आहे. भक्त विनविता जी दुर्योधन आहे जात, बुडी घ्यावया कुंभी पाकात, तुम्हास येता देखोनिया. तव धर्माशी भक्त विनवेत. बाकीचे असणारे जे उद्धरून जाऊ लागलेले ते राजा धर्माला म्हणतात, महाराज दुर्योधन बी आहे बरं का याच्यामध्ये. दुर्योधन ही यामध्ये बसलेला आहे. बुडी द्यावया कुंभी पाकात, तुम्हाशी येता देखून या. तव धर्मासी भक्त विनविता जी दुर्योधन आहे जात, बुडी घ्यावया कुंभी पाकात, तुम्हास येता देखोनिया. तेवढ्यामध्ये असणाऱ्या राजा धर्माला जे त्यांना पाहून उद्धरून गेलेले होते असे असणारे लोक राजा धर्माला म्हणतात, महाराज तुम्हाला पाहून असणारा दुर्योधन या कुंभी पाक नरकामध्ये बुडू देतोय, तुम्ही येणार म्हटलं की हा असणारा वर यायला तयार नाहीये. मग धर्म विचारी मानसी, म्हणे कैसे जावे सोडून यासी, मग तेथे उभा षणमासी, वाट पाहे तयाची. मग धर्म विचारी मानसी, धर्म असणारा मनामध्ये म्हणतोय याला सोडून कसं जावं. आता संतांची कृपाळूच जात असती बरं पहिल्यापासून. विचार करा, ज्या दुर्योधनानं एवढं दुःख दिलं, तुमच्या आमच्यासारखा एखादा असला असता तर म्हणला असता बरं झालं आला नाहीये आणि येऊही नाही. आणि जर तो कदाचित लांबूनच आपल्याला दिसला असता, नाही तो बारीमध्ये उभा आहे, तर आपण एखाद्या वेळेस बाजूला गेलो असतो. त्या व्यवहारात की असणारे नीती, पण संत असणारे महाराज असे नसतात. वाईट वाटलं त्या ठिकाणी महाराज राजा धर्म विचार करतायत, म्हणे कैसे सोडून जावे अशी. या असणाऱ्या दुर्योधनाला सोडून पुढे कसं जावं. आणि मग राजा धर्म तिथं थांबले. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, 2 महिना नाही, 6 महिने राजा धर्म त्या ठिकाणी महाराज दुर्योधनाची वाट बघत त्या कुंभीपाक नरकाजवळ थांबलेले आहे. उभा राहिला षणमास, आता निर्बंध दुर्योधनास, मग टाकावया श्वास, बाहेरासे उसळला. उभा राहिला षणमास, 6 महिने राजा धर्म उभा राहिलेले आहेत. हे राजा धर्माच्या पापाचंही फळ म्हणा बरं का वाटलंच तर. जे त्यांच्याकडून पाप झालं हे त्याचं फळ म्हणून 6 महिने यमपुरीत राहावं लागलं, हे त्याचंही फळ असं म्हटलं तर हरकत नाहीये. राजा धर्म 6 महिने तिथं उभे राहिलेले आहेत. 6 महिने बुडी दाबून धरली खाली दुर्योधनानं. विचार करा, एक प्रकारची कला असते पाण्यामध्येही राहण्याची बरं का. त्या कलेचं मला नाव आता आठवत नाहीये, पण एक प्रकारची ती कला आहे की पाण्यामध्येही माणूस राहू शकतो. ती दुर्योधनाला चांगली येत होती. ज्यावेळेस भीमदादा त्याला मारण्याकरता पाहू लागले, सगळे मेले होते, त्यावेळेस त्या सरोवरामध्ये हा असणारा दुर्योधन लपून बसला होता. एक कला येते, त्याला कला येत होती ती. त्या असणाऱ्या कलेनं या असणाऱ्या नरकामध्ये त्यानं बुडी मारलेली आहे. 6 महिने असणारा तो वरी आला नाहीये दुर्योधन. विचार करा. पण आता 6 महिने झाले, पण माणसाची मर्यादा, निर्बंध म्हणजे मर्यादा असतेच. दुर्योधनाला असणार श्वास घेण्याकरता दुर्योधन वरी आलेला आहे. ऐसा बाप धर्मरावो, दृष्टी उद्धरिले जीव पहावो, पुढे श्रीकृष्ण देवो धर्म भेटीसी पयाले. असे असणारे त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ धर्मराजा आपल्या असणाऱ्या दृष्टीने दुर्योधनाला उद्धरलेले, सर्व जीवांचा उद्धार केलेला आहे. पुढे श्रीकृष्ण देवो धर्म भेटीशी पयाले. आणि तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण हे राजा धर्माच्या भेटी करता सामोर आलेले आहेत. सवे सुरगण समस्त ब्रह्मा स्तुती असे करीत, तेथे क्षेम असे होत देवानी धर्मासी. सवे सुरगण समस्त सगळे असणारे देव महाराज त्या भगवंताच्या सोबत आहेत. ब्रह्मदेव असणार स्तुती ज्या भगवंताची करत आहेत. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुनवंती दिव्ये स्तवैर, वेदये सांग पद क्रमोपनिषदैर,
गायन्ति यं सामगां ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। सर्व देव ज्या भगवान परमात्म्याची स्तुती करत आहेत, सर्व देव ज्या भगवान परमात्म्याची पूजा करतायत, असा भगवान परमात्मा तिथं आला। त्या ठिकाणी आल्याबरोबर राजा धर्माला असणार क्षेम नाम आलिंगन भगवंतानी दिलेला आहे। क्षेम दोघांची पै झाली, जीवन कळा एक केली, ज्योतिषी ज्योती मिळाली, त्यासी उपमा नाहीच। क्षेम दोघाशी पै झाली, दोघांनी असणार महाराज आलिंगन दिलेले। हे दोघं जरी वाटत असले तरी असणारे जीवन कळा एक केली, एक स्वरूपाशी ते झालेले आहेत। कशा प्रकारे? जसं दोन दिवे एकत्र केल्याच्या नंतर एक होतात किंवा त्यांचा असणारा उजेड लक्षात येत नाहीये, एकत्र केल्यावर ते एकच दिवा वाटतो, तसे असणारे हे दोघ जण एक स्वरूपाशी झालेले आहेत। तव क्षेम सोडणी धर्म उभा ठेला, मग भीमार्जुन पायासी लागला, नकुळ सहदेव तैसाची भेटला, द्रौपदी लागली चरणासी। तव क्षेम सोडून धर्म उभा ठेला, आलिंगन सोडलेले, राजा धर्म उभा राहिलेले, तेवढ्यामध्ये भीम अर्जुन नकुल सहदेव आणि द्रौपदी असणारा राजा धर्माच्या चरणाला ठिकाणी लागलेले आहेत। तव देखिली कुंती माय, धर्मे धरिले तिचे पाय, पुनीत तयाचा देह होय मनोनिया। तव देखिले कोणती माय, आपल्या आईला असणार महाराज त्या ठिकाणी राजा धर्मानं पाहिलेला आहे। आपल्या आईचे पाय असणार धरलेत राजा धर्मानं, का? कारण की तिचा देह पुनीत आहे। देह पुनीत कवा होतो? पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, भगवंताचं चिंतन केल्याच्या नंतर देह पुनीत होतो। असे असणार ही कुंती माता, सारखं भगवंताचं कृष्णाचं चिंतन, त्यामुळं पुनीत असा असणारा देह या कुंती मातेचा, वरी असणार सकळ तीर्थाची धुरी अशी असणारी आई, म्हणून नमस्कार राजा धर्माने त्यांना केलेला आहे। वैकुंठपतीचा आप्त म्हणून धर्मासी भेटली रुक्मिणी, मग वैकुंठी आल्हाद पूर्ण होऊनी, मखरे तोरणे उभविती। वैकुंठपतीची असणारी आप्ता आहेत, कोणीतरी पाहुणे आहेत, जवळचे आहेत, हे म्हणून असणार महाराज रुक्मिणी माता ही त्या ठिकाणी भेटलेले आहेत, म्हणजेच लक्ष्मी रुक्मिणी। मग वैकुंठी आल्हाद पूर्ण होणे, वैकुंठामध्ये आनंद झालं, वैकुंठ सजवलेला आहे। कसं? मखरे तोरणे उभविली, मखर तयार केलेले, मखर फुलाच्या जाळ्यानं असणार एक प्रकारे ते बनवतात, फुलाच्या अशा जाळ्या गुंफून एक प्रकारचं असतं मखर वगैरे तयार केलं जातं। तोरण त्या ठिकाणी महाराज लावलेले आहेत। अशा असणारी स्वागताची तयारी स्वतः भगवान परमात्म्याने केलेली आहे। शृंगारिली वैकुंठ नगरी, आनंद झाला घरोघरी, तेथे धर्मराजा राज्य करी, निरंतर जानपा। शृंगारिले वैकुंठ नगरी, वैकुंठ नगरी असणारी त्या ठिकाणी सजवलेली आहे। सर्व असणाऱ्या घरोघरी वैकुंठामध्ये सर्व ठिकाणी आनंद झालेला आहे। तेथे धर्मराजा राज्य करी, निरंतर जानपा। आणि त्या ठिकाणी महाराज वैकुंठामध्ये भगवान परमात्म्याच्या जवळ राजा धर्म हे राहू लागलेले आहेत, राज्य करू लागलेले आहेत। राया काय वानू त्या सुखासी, पूर्ण गोडी त्या अनुभवियांसी, उचिष्ट पदार्थ विष्णुदासासी, नामा पंक्ती राहिला। राजा हे जन्मेजया, काय असणार त्याचं वर्णन करू? पूर्ण गोडी त्या अनुभव्याशी, ज्यांनी असणार त्या सुखाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला त्याला असणारी सगळी गोडी लाभलेली आहे। विष्णुदास नामा म्हणतात, त्यांनी सगळी गोडी चाकली, पण उच्चिष्ट थोडं असणार राहिलेलं, बाकीचं शेष राहिलेलं ते असणार मी पंक्तीला बसून ते ग्रहण केलं, तेच तुम्हाला देत आहे। अशी महाभारती कथा, वैशंपायने सांगितली परीक्षिती सुता, म्हणून ब्रह्महत्या गेल्या तत्वता, जन्मे दयाची। अशी असणार ही महाभारताची जी कथा आहे, वैशंपायने सांगितली परीक्षिती सुता, वैशंपायन महर्षींनी परीक्षिती सूत राजा जन्मेजयाला ही कथा सांगितलेली आहे।
आणि त्यामुळं म्हणून ब्रह्महत्या केली. आता जन्मेजयाच्या ज्या ब्राह्मणाची हत्या झालेली होती जन्मेजयाकडून, त्या असणाऱ्या सर्व ब्रह्महत्या नष्ट होऊन 18चे 18 ब्राह्मण जिवंत झालेले आहेत. ते काळ्या रंगाचं पूर्ण कापड असणारं पांढर शुभ्र असं झालेलं आहे. मग राव करी काय उपकारासी उत्तीर्ण होऊ काय, तीर्थ वदनी धरिले पाय, ऋषी षडशोपचारे पूजिला. काय करावं मग कळत नाहीये, यांचा आदर सत्कार करावा. मग राव करे काय, राजानं काय केलं, उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता तीर्थवंदनी धरिले पाय, ऋषी षोडशोपचारे पूजिला. त्या ठिकाणी महाराज त्यांचे पाय धुतलेले, तीर्थ त्यांच्या चरणाचं ग्रहण केलं. 16 उपचारांनी असणारी वैशंपायनांची पूजा राजा जन्मेजयाने केलेली आहे. जी मज दोषा वेगळे केले, पातकापासून सोडविले, मग ऋषीने बद्री बैसविले, पूजिला राय जन्मेजय. जी मज दोषा वेगळे केले. अहो महाराज, तुम्ही मला असणार दोषापासून वेगळं केलेलं आहे. माझ्या पूर्वजांची निंदा केली, ते पाप मला लागलं, त्या पापापासून मला वाचवलं. मला कुष्ठरोग झाला, त्या पापापासून मला तुम्ही वाचवलं. हा, मग ऋषीने बद्री बैसविले. आता इथं बद्री हा शब्द आहे बर का, पण बद्री शब्दाचा अर्थ होतो बोरीचं झाड, म्हणजे बोरीच्या झाडावर बसवलं असा काय अर्थ होत नाही बुवा. हा अर्थ इथं अभिप्रेत होत नाहीये. मग या ठिकाणी आपल्याला ब च्या जागी भ घ्यावं लागणार. भद्री बैसविले. भद्र शब्दाचा अर्थ होतो सिंहासन आणि भद्री शब्दाचा अर्थ होतो सिंहासनावर. म्हणून मग ऋषीने भद्री बैसविले, पूजिला राय जन्मेजय. मग वैशंपायन महर्षींनी किंवा इत्यादी ऋषींनी असणार राजा जन्मेजयाला भद्री नाम सिंहासनावर बसवलेला आहे आणि जन्मेजयाची पूजा केलेली आहे. तेथे भेरी दुदुंभी वाजती, निशाने तुरे गरजती, स्वर्गी देव पुष्पवृष्टी करुणी म्हणती, शोभावंशी दिधली येणे. तेथे भेरी दुंदुभी वाजती, दुंदुभी वाजत आहेत, भेरी वाजत आहेत, निशाण तुरे इत्यादी असणारे वाजत आहेत. स्वर्गी देव पुष्पवृष्टी करीती, स्वर्गातील असणारे देव ही त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागलेली आहे. तर शोभावंशी दिधली येणे, सर्व देव म्हणतात वा वा, का राजा जन्मेजय आहे. खरंच असणार पांडवाच्या वंशामध्ये हा जन्मेजय शोभून दिसतो. मग तो राजा जन्मेजय पाहे, प्रत्यही भारत कथा पूर्वजांसी मोक्ष होय, ही कथा ऐकली. या ठिकाणी महाराज वर्णन करता येतं. मग तो राजा जन्मेजय प्रत्यही भारत कथा सेवित आहे. मग तो असणारा राजा जन्मेजय जो आहे तो प्रत्यही नाम दररोज असणारा कथा त्या ठिकाणी महाराज ऐकू लागलेला आहे. ज्या असणाऱ्या कथेनं पूर्वजांना हे असणार मोक्ष प्राप्त होतो, अशी मोक्षदायिनी ही कथा आहे. जी कथा पुण्य पावन, भावार्थे भाविती परमहंस जान, पातकांसी मुळीहून उपटोनिया टाकिता. जी ही कथा पुण्य पावन, ही असणारी कथा जी आहे पुण्यवान आहे, पावन अशी असणारी ही कथा आहे, पावन करणारी कथा आहे. भावार्थानं असणार परमहंस जे आहेत, परमहंस म्हणजे कोण, संन्यासाचे काही प्रकार आहेत बघा. संन्यासाचे श्रीमद भागवतामध्ये 4 प्रकार आहेत, कुटीचक, बहुहोदक, हंस आणि निष्क्रिय. याच्यामध्ये जो 3रा प्रकार आहे हंस नावाचा, त्यालाच परमहंस असं म्हणतात. असे असणारे हे परमहंस जे आहेत, असे हे महात्म्य असणारे काय करतात, भाविती म्हणजे असणारे हिची इच्छा करतात, हिला मानतात, हिची आवड असणारी या कथेची परमहंसांना सुद्धा आहे, विद्वानांना सुद्धा आहे. जी असणारी कथा या पातकाला, पापाला मुळापासून नष्ट करणारी अशी आहे. जी हे कथा नित्य पाहे, प्रभातेसी ऐकता आहे, नित्य दिनी त्याचे देह होतील विष्णुरूप. जो असणारी ही कथा नित्य ऐकतोय, प्रभातेशी ऐकता होय, सकाळी सकाळी ऐकतोय, नित्य दिनी त्याचे देह दररोज असणार त्याचा जो देह आहे तो असणार महाराज होतील विष्णुरूप, म्हणजे त्यांना असणार विष्णुरूप होतील, म्हणजे थोडक्यामध्ये ते पवित्र होतील.
किंवा विष्णू रूप म्हटल्याच्या नंतर त्यांना स्वरूपता नावाची चतुर्भुज नर होऊन ठेले, अशा प्रकारची ही मुक्ती कदाचित त्यांना प्राप्त होईल. ऐसे देव धर्म एक होती, परी बोलता दोन दिसती. तैसे श्रोता वक्ता दोन म्हणती, पर्यासती करूप. ऐसे देव धर्म एक होती, असंच देव आणि धर्म असणारे हे दोन नाहीत, हे एकच आहेत. पण बोलताना दोन दिसतात किंवा श्रोता आणि वक्ता हे दिसायला दोन दिसतात, पण नसणारे हे एकच असतात. ऐसे चित्त चौघांचे एक होय, ते केवळ एक रूप पाहे. चित्त शुद्ध्यर्थ एका विहे, पुण्य कथा भारतीची. खरं जर पाहिलं तर देव भक्त किंवा देव धर्म किंवा श्रोता वक्ता हे असणारे एकचित्त आहेत किंवा एकच स्वरूप आहेत, यांच्यामध्ये काही भेद नाहीच जर पाहिला तर अद्वैत स्वरूपावरून. पण चित्त शुद्ध्यर्थ काही कावी हे पुण्यकथा भारतीची. पण लौकिक म्हणून असणार चित्त शुद्धी करता ही भारती नाम महाभारताची कथा आपण श्रवण करावी. पुण्य झाली संचिता, पुढे केवळ कृपा होय तेथा. श्रोतियांचे विशुद्ध चित्त, काढून घेई स्वामी तू. पुण्य झाली संचित, पुढे केवळ कृपा होय तेथ. जर असणार ही कथा ऐकून तुमच्या जवळ असणार पुण्य जर साचलं, पुण्य जर जमा झालं, तर पुढे केवळ कृपा होय तेथ. या ठिकाणी कृपा करणारा भगवान परमात्मा आहे, तो तुमच्यावर कृपा करील. श्रोत्यांचे विशुद्ध चित्त, ऐकणाऱ्यांचे असणारे चित्त विशुद्ध म्हणजे निर्मळ पवित्र जर झालं, तर स्वतः भगवान परमात्मा ते तुमचं चित्त काढून आपल्याकडे घेईल किंवा आपल्याकडे असणार तो भगवान परमात्मा तुम्हाला आकर्षण करून घेईल. ही कथा सुख आहे, आणि अवघे कृष्ण रूप होय. महापापासी नाश होय, निसंशय हेची जाणा. ही कथा असणारे ऐकल्याच्या नंतर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. ही कथा ऐकल्याच्या नंतर कृष्ण रूप सर्व आहे असा तुम्हाला अनुभव येईल. महापापाशी नाश होईल. या असणारी कथा श्रवण केल्याच्या नंतर तुमच्या मोठ्यातल्या मोठ्या पापाचा सुद्धा नाश होईल. श्रोत्यासी माझी विनवणी, मी शिनविले कथा सांगोनी. स्वामी माझ्या बोबडिया वचनी, कृष्ण नाम घ्या सदा. हा, मी असणार श्रोत्यांना विनंती करतोय. मी असणार तुम्हाला कथा सांगून शिनवलंय, दमवलेला आहे. दमवलंयच ना आता खरं महाराज. दररोज टायमाला हजर राहायचं, दररोज असणारी कथा श्रवण करायची, दररोज कथा रेकॉर्डिंग करायची. हे सगळं महाराज या कथेला मी असणाऱ्या या ऐकणाऱ्या मंडळींना श्रोत्यांना दमवलेला आहे, त्यांचा वेळ घेतलेला आहे. म्हणून अशी असणारी ही जी कथा आहे, श्रोत्याशी माझी विनवणी, मी तुमच्याला विनवणी करतो, हात जोडतो. मी तुम्हाला फार त्रास दिलाय स्वामी, माझ्या बोबड्या वचनी कृष्ण नाम घ्या सदा. माझं एवढंच, माझ्या बोबड्या असणाऱ्या शब्दानं सांगणं एवढंच आहे. त्या ऐकणाऱ्या सर्व मंडळींनी त्या भगवंताचं कृष्णाचं नाव सारखं घ्यावं आणि त्या नामामध्ये रममान व्हावं. जिये भारत कथेसी, लिहिता उद्धरी पूर्वजांची. आणि तेच ऋषिकेशी होती हरिरूप. जी भारत कथेशे, जी असणारी या भारत कथेसे लिहिता उद्धरी पूर्वजाशी, जो असणार ही भारत कथा म्हणजे महाभारताची कथा ही लिहितो, लिहून असणार त्या ठिकाणी महाराज ठेवतो किंवा दान करतो. त्यांच्या असणाऱ्या पूर्वजांचा उद्धार होतो आणि तेच ऋषिकेशी होती हरिरूप. आणि या कथेच्या पुण्याईमुळे ते असणारे माणसं, ते जीव, ते व्यक्ती असणारे भगवत स्वरूपाला प्राप्त होतात. ऐसे बोलोन या वचन, ग्रंथ झाला संपूर्ण. भारत संपले तुन, सांगे नामा विष्णुदास. ऐसे बोलवण्या वचन, अशा प्रकारे असणार विष्णुदास नामा बोलतायत. तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगतात हा ग्रंथ असणारा संपूर्ण झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. भारत संपले इथून, हे महाभारताची कथा किंवा महाभारतच इथं संपलं. स्वर्गारोहण पर्व झालं की महाभारतच संपलं म्हटले. सांगे नामा विष्णुदास, तेच असणारे विष्णुदास नामा तुम्हाला आम्हाला सांगतायत की याच ठिकाणी. कारण की या विष्णुदास नामांनी
महाभारताचं सौप्तिक पर्व वगैरे काही पर्व वगळता जवळजवळ बऱ्याच असणाऱ्या पर्वावर या विष्णुदास नामांनी, जसं हे स्वर्गारोहण ग्रंथ आहे का तसा असणार, त्यांनी बऱ्याच पर्वावर ओवीबद्ध असणार ग्रंथ केलेले आहेत बरं का. पण आपल्या दुर्दैवानं असणारे ते ग्रंथ आपल्याजवळ उपलब्ध नाहीयेत. आपल्याजवळ फक्त त्यांचा हाच ग्रंथ उपलब्ध आहे. म्हणून त्या ठिकाणी बोलताना असणार विष्णुदास नामा म्हणतात. मागं तर त्यांनी लिहिलंच, पण शेवट असणार स्वर्गारोहण लिहित असताना ते म्हणतात इथून असणार ही महाभारताची कथा संपलेली आहे. वांझी पाळणे बांधिती निपुत्रिकांसी पुत्र होती, जे भारती कथा ऐकती ती उद्धरिती कोटी कुळा. वांझी पाळणे बांधिती, वांझ असे असणारे जे कोणी आहेत त्यांनी असणारी ही कथा श्रवण ऐकल्याच्या नंतर त्यांना त्या स्त्रीला पुत्रप्राप्ती होते. जे निपुत्रिक असतील त्यांनाही या कथेनं पुत्रप्राप्ती होते. जे भारती कथा ऐकते ते उद्धरते कोटी कुळा. आणि जे असणारे या भारताची असणारी कथा ऐकतायत महाभारताची, ते असणार उद्धरून त्या ठिकाणी कोटी कुळांचा त्यांचा उद्धार होतो. म्हणून असो अशा प्रकारे असणार आज आपल्या स्वर्गारोहण नावाचा ग्रंथ जो आपण काही दिवसापूर्वी प्रारंभ केला आणि भगवंताला मंगलाचरण नमस्कार करून भगवंताच्या असणाऱ्या इच्छेनं हा ग्रंथ तुम्ही आम्ही पार करण्याकरता प्रयत्न केलेला आहे. काहीतरी ग्रंथ आपल्याला या नेटवर टाकायचे रेकॉर्डिंग वगैरे करून असा संकल्प होता. त्या संकल्पाला असणार महाराज कसं आहे, कारण की नोहे कल्याचा खेळ म्हणून हा मेळ जमविला. एकट्या माणसाचं हे काम नाही. एकटे माऊली महाराज बनसोडी हे करू शकत नाहीयेत, एकटा मीही करू शकत नाहीये. माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसाची इच्छा होती की आपले जे असणारे प्राकृत वाङ्मय आहे ते वाङ्मय असणारे असं समोर यावं, थोडस चिंतन त्यावर व्हावं. आणि तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या कृपेनं जाधव सर असतील, त्यांच्या पत्नी असतील, या असणाऱ्या सर्व जोडल्या गेलेल्या आहेत. आणि त्या योगानं असणाऱ्या या ग्रंथाचं आज चिंतन पूर्णतेकडे जात आहे. ह्या ग्रंथ असणारा आज आपण सांगता याची करत आहोत. हे असणारं महत् भाग्य आहे महाराज की असे असणारे ग्रंथ आपले झाले पाहिजे. या ग्रंथाचं चिंतन तुम्ही आम्ही सर्वांनी केलं पाहिजे. बरेच जण म्हणतात संस्कृत संस्कृत, पण आमचे नाथ महाराज नाथ भागवतामध्ये सांगतात संस्कृत वाणी देवे केली आणि प्राकृत काय चोरापासून झाली. संत नाथ महाराज म्हणतायत, एकनाथ महाराज म्हणतायत संस्कृत वाणी देवाची देवाची, प्राकृत काय चोरापासून झाली का? नाही ना, प्राकृत वाणी ही त्या भगवंताचीच वाणी आहे. अशा वाणीमध्ये जे ग्रंथ आहेत त्या असणाऱ्या ग्रंथाचं वैबद्ध ग्रंथाचं चिंतन व्हावं. ह्या ग्रंथाचं चिंतन करत असताना आता भगवंताचीच आशीर्वाद मानावे लागणार. ग्रंथ पूर्णतेला नेण्याकरता भगवंताचे आशीर्वाद लागतात. त्या भगवंताचे असणारे आशीर्वाद पुन्हा ज्यांच्याकडे आम्ही ज्यांच्या चरणाजवळ राहून काही थोडीफार विद्या ग्रहण केली अशाही असणाऱ्या गुरुवार्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभले. आणि अशा संत महात्मे गुरुवार्यांच्या आशीर्वादाने आम्ही हे करू शकलो. महाराज ज्यांच्याकडे आम्ही असणार हे शिकलोय, आमचे गुरुवर्य श्री नामदेवजी बाबा ढवळे चारठाणकर बाबा, किंवा त्यानंतर आम्ही इकडं बीड जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे शिकण्याकरता होतो असे असणारे आमचे परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी श्री भारतानंदजी गिरी असतील आणि आळंदीची संस्थेतील सर्व गुरुवर्य असतील, त्यांच्याकडे राहून हे असणारं सर्व प्राप्त करायचा शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा असणारे हे सर्व गुरुमंडळी आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. ज्या संतांच्या असणाऱ्या वाङ्मयाच्या आधारे ज्या संतांनी असणाऱ्या या महाराष्ट्राला पुनीत केलं नोहे नोहे, ज्या संतांचं वाङ्मय आज या जगाला असणारं मार्गदर्शक ठरतंय, अशा असणाऱ्या सर्व विश्व माऊली ज्ञानोबारायांसारख्या जगद्गुरु तुकोबारायांसारख्या संतांच्या चरणी असणारं लीन होतो. ज्या असणाऱ्या आई वडिलांनी आम्हाला या भूतलावर असणार काहीतरी येण्याकरता जे आमचं कारण आहे तसे आमचे आई वडील असतील त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. हा असणारा ग्रंथ सिद्धीला नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरांच्या असणाऱ्या योगानं हा ग्रंथाचा असणारं चिंतन करायचा योग आला. तुम्हापर्यंत असणारा हा ग्रंथ पोहोचतोय. त्यामध्ये हे असणारं सरांचं मोठं, जाधव सरांचं मोठं योगदान असं आहे. असो अशा प्रकारचा हा ग्रंथ आपण पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. या ग्रंथामध्ये असणारं जे काही चूकभूल झालेला आहे, कारण की व्यक्ती हा माणूस हा चुकीचा पुतळा असतो, चुकतच असतं प्रत्येकाचं. प्रत्येक व्यक्ती हा बरोबर येईलच असं नाहीये. आणि त्यामध्ये असणारं आम्ही बालबुद्धी असे आहोत, पण भगवंतांनी जशी बुद्धी दिली, संतांनी जशी बुद्धी दिली तसं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. खरं पाहता असणारं या ओव्यांचा अर्थ असाच असेल असंही माझा दुराग्रह नाहीये. कारण की लेकरू आहे ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली ते चोज करून माऊली रेजे जेवी. या माऊलींच्या उक्तीप्रमाणे तुम्ही सर्वांनी हा ग्रंथ असणारा गोड करून घ्यावा. काही चुका नक्कीच झाल्या असतील, माझं असं म्हणणंच नाहीये की हा ग्रंथ पूर्ण मी बरोबर असणारा जशाच तसा सोडवलाय, असं काही माझं म्हणणं नाहीये.
या ग्रंथावर चिंतन करायचा प्रयत्न केलेला आहे, त्या सर्व असणाऱ्या चुका पदरामध्ये घेऊन माझी मला त्या चुका परत कराव्यात आणि असणाऱ्या या सर्व ग्रंथाचं चिंतन या श्रोते मंडळींनी करावं, अशा प्रकारे भगवत चरणी प्रार्थना करतो. माझ्या असणाऱ्या या ग्रंथाच्या सेवेला याच ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. हरि ओम. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं वेतम वेतं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. इति श्रीमन्महाभारते स्वर्गारोहण पर्व कथा सप्तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. अन्यथा शरणं नास्ति, त्वमेव शरणं भव. तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.